मराठी कथा हुशार हत्ती। एकदा काही मुले मैदानात फुटबॉल खेळत होती। मैदानातील एका कोपऱ्यात काही रोपे होती। त्या रोपट्यांखाली 3 ससे होते। ते 3 ससे त्या मुलांना फुटबॉल खेळताना पाहत होती। सशांनाही असे वाटत होते की आपल्यालाही असे खेळायला मिळाले तर किती छान होईल। पुढे तशीच दररोज ती मुले तिथे येऊन फुटबॉल खेळायची आणि ससे त्यांना पाहत राहायचे। सशांना फुटबॉल पाहण्याचाही खूप आनंद वाटायचा। एके दिवशी काय झाले, ती मुले फुटबॉल खेळून झाल्यानंतर आपला फुटबॉल तिथेच विसरून घरी निघून गेली। सशांना तर आयतीच संधी सापडली। सशांनी फुटबॉल पाहताच धावतच इथे आले मैदानात आणि फुटबॉलने खेळू लागले। सशांना फुटबॉलशी खेळताना खूपच आनंद होत होता। फुटबॉल खेळता खेळता काय झाले की मैदानात एक खड्डा होता। सशांचे लक्ष नव्हते। खेळता खेळता त्यांचा फुटबॉल त्या खड्ड्यात पडला। ससे बिचारे हिरमुसले। आता काय करावे, कसा फुटबॉल काढावा असा त्यांना प्रश्न पडला। पण सशांनी ठरवले, आपण हा आत खड्ड्यात पडलेला फुटबॉल बाहेर काढायचा। दूरवरच तिथे एक लाकडाची फळी होती। सशांनी ती फळी आणली आणि त्या फळीच्या आधारे फुटबॉल काढण्याचा प्रयत्न केला। फुटबॉल काही येईना। समोरूनच सशांचा मित्र हत्ती येत होता। सशांनी त्या हत्तीकडे फुटबॉल काढण्याची विनंती केली। हत्तीने आपली सोंड आत घातली, पण फुटबॉल येईना। नंतर हत्तीने एक युक्ती केली। बाजूला असलेल्या तलावातील पाणी आपल्या सोंडेत भरून आणले आणि त्या खड्ड्यात टाकले। पाणी खड्ड्यात पडताच तो फुटबॉल पाण्यावर तरंगून वर आला। ससे खुश झाले आणि त्यांनी हत्तीचे आभार मानले।